गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे राधानगरी तालुक्यातील बहुतांशी धबधबे हे प्रवाहित झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता आहे राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। गेल्या 8 दिवसापासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये हा राऊतवाडी धबधबा जो आहे तो प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय। एरवी जर आपण बघितलं तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यामध्ये हा सगळा धबधबा जो आहे तो प्रवाहित होतो। मात्र यावर्षी ज्या पद्धतीचा पाऊस पडलाय त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की यावेळी मे महिन्यातच हा धबधबा जो आहे तो प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे पर्यटकांची पावलं देखील या धबधब्याकडे आता वळताना पाहायला मिळतात। खरं तर राधानगरी तालुक्याच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यटकांचं एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा हा राऊतवाडी धबधबा आहे आणि तो आता मे महिन्यातच अशा पद्धतीनं प्रवाहित झाल्यामुळे पर्यटक देखील आता या ठिकाणी हळूहळू येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो तरुणांचा हा ग्रुप आहे, हा सकाळीच या ठिकाणी धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूला काही नवविवाहित जोडपी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ते देखील या सगळ्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी सकाळीच या सगळ्या धबधब्याच्या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अशाच पद्धतीनं राधानगरी तालुक्यातील आणखीनही जे काही छोटे मोठे धबधबे जे आहेत ते देखील प्रवाहित झालेले आहेत। मात्र हे सगळे धबधबे जर आपण बघितलं तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्यामध्ये प्रवाहित होत असतात। मात्र यावर्षी पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये हे सगळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण असल्याचं देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या वातावरणाचा, या सगळ्या प्रवाहित झालेल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं देखील आता या राऊतवाडी धबधब्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, राऊतवाडी, राधानगरी।